पांडुरंग कारंडे कराड वैकुंठवासी पांडुरंग कारंडे महाराज ज्यांनी आपल्या या 87 वर्षाची प्रक्रिया अखंड सप्ताह त्यामध्ये 45 ते 50 वर्ष त्यांच्या सहकार्यानं तर त्यांच्या पश्चात माझी जबाबदारी आहे इथे येण्याची, पण नोकरीमध्ये असल्यामुळे मला जरा 7 दिवस शक्य होत नाही. मग मी आपला सोमवारची रजा काढतो आणि काल्याच्या व्यवस्थेला येतो. काल योग झाला की कालच आलो रात्री. आता हे आपल्या आगाशिवाच्या आजवरी पैताला सप्ताह आहे. पण आमचे महाराज तुमचं एकदा नाव देवा त्यांचं. हा, माझं नाव विलास रामचंद्र शिंदे, दक्षिणवाडी. हा, आणि गेल्या वर्षीच आम्ही महाराजांना आम्ही दोघांनी इथे एकदम छानपैकी आंघोळ वगैरे केली, मजा आली. आता पण तेच चालेल. घ्या. पाणी गार आहे पण इतकं सुंदर आहे, गार आहे पाणी. पण माऊलीची कृपा, रामकृष्ण केशवा माधव गोविंद गोपाळा. हा, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवा आदि देवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सदरूपा. आणि आता आमचे जे व्हिडिओ करतात आता गर्दी माऊली, तुमचं पण नाव सांगा. तुमचं नाव काय? नितीन पालकर कोळे. कुठं? कोळे कोळे कोळे. त्यांना धन्यवाद दिले. आमची एक आठवण असते आपल्या मुंबई ते पंढरपूर पायी श्री सत्तरदा दिंडीचं आपले चॅनल आहे आणि आमचे गुरुवर्य पाटील महाराज आलेले आहेत. तर पाटील महाराजांचे खूप धन्यवाद. शनिवारी रात्रभर मी जागा होतो काही कामानिमित्त, म्हणून रविवारचा आजचा झोप चांगली बघा. महाराज घ्या त्याचं घ्या की पाटील महाराज दिसले पाहिजे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आज या पवित्र नदीमध्ये मुंबई पंढरपूर दिंडी मालकांचं आगमन झालं आणि त्या ठिकाणी कारंडे बुवांचे हे परम पुत्र वारकरी भूषण आणि सहर यांचं इथं ठिकाण झालेलं आहे. स्नान चाललेलं आहे. सुंदर असं त्यांनी वातावरण निर्मिती केली. इकडे आल्यानंतर जबरदस्त असंच त्यांना दीर्घायुष्य लाभो, 100% पुढली कारकिर्दी मला चांगली. तुमचं कीर्तन ऐकायचंय. हा हा, त्यांच्याकडे फिरवा आता. रामकृष्णारी उदंड झाले उदंड. महाराज एखादा आंघोळीचा अभंग सांगा की. ऐशी उदंड ऐकले, उदंड पाहिले, उदंड वर्दिले क्षत्र महिमा. ऐशी चंद्र बघा ऐसा भीमातीर, ऐसा विटेवर देव कुठे. ऐसा विटेवर देव कुठे. अजून काय? ऐसे संत जन, ऐसे हरिदास, ऐसा नाम गोष्ट सांगा कोठे. तुका म्हणे आम्हा अनाचा कारण आहे, पंढरी निर्माण केली देवा. ऐशी चंद्र बघा ऐशे मी माती, ऐसा विठेवर देव कोठे. काय होते थोडं जरा 55 वय चालू आहे, ध्यानात राहत नाही. पण रामकृष्ण केशव धन्यवाद दादा, धन्यवाद. आणि पाठवा ते व्हिडिओ.